पवार साहेबांची पक्ष देखील फोडला भाजपनं, उद्धव साहेबांचा, बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा पक्ष फोडला भाजपनं. म्हणजे हे काय करतात, छोट्या छोट्या लोकांना किंवा बाटीचा पक्षच नको आहे, यांचाच पक्ष मोठा व्हावा ही भारतीय जनता पार्टीची नियत आहे, ती कुठतरी बदलली पाहिजे. मग माझी तुम्हाला विनंती आहे, गंगाखेडनं माझ्यावर प्रेम केलं आहे, 2 टाइम तुम्ही मला मतदान दिलं, माझा आमदार दिला, तुमच्या माझ्या अंगाची चांबडी काढून जरी गंगाखेड, पालम आणि पूर्ण्याला चप्पल बनवली तर ह्या जनतेचा उपकार माझ्यावर फुटणार नाही, एवढं ह्या तालुक्यासाठी. आणि गंगाखेड म्हणलं का एक मला जवळ आईच्या घरी गेल्यागत वाटते, म्हणजे मुलगी जशी माहेराला जाते तशी अवस्था आहे मला गंगाखेड. आणि गंगाखेडमधला कुठला तांडा, वस्ती देशमुख साहेब मी मुक्काम केलेला आहे असं नाही, सर्व ठिकाणी मी मुक्काम केलेला आहे. त्यामुळं माझं आणि 97 पासून या तालुक्याचं मतदान रिलेशन आहे. आणि बाजूचा मतदारसंघ देखील माझा होता, बाबा पाटील देखील पहिला आमदार मीच केलते रासपातून. मला हे का सांगायचं आहे तर बांधवांनो, आता आम्हाला होते, आम्हाला सोडून गेले, मला जे सोडतो तो पडतो. बाबा पाटलाला जाऊन विचारा, मला सोडल्यानंतर बाबा पाटील पडला होता. पुढच्या बारीने हे आमदार नसतील, फक्त हे आमचे उमेदवार सारे आहेत, काँग्रेसचे आणि रासपाचे, निवडून द्या, तुम्ही निवडून द्या. मी अभिजित पाटलांना देखील शब्द देतो, देशमुखांना शब्द देतो की महिन्यातून एकदा मी राणी सावरगाव का गंगाखेडला येऊन जाईल, महिन्यातून एकदा येऊन जाईल. फक्त तुम्ही काय करा, मला यायचा दरवाजा मोकळा करा. माझा दरवाजा बंद केलेला आहे भारतीय जनता पार्टी, ती दरवाजा ओपन केला. माझा पहिला जिल्हा परिषद सदस्य राठोड इथं बसलाय, बनवतचा आलाय तो बिचारा, पाठीमाग आहे तेव्हा तो राठोड. रात्रीच्या 11 वाजता सभा घेतली मी तिथं, प्रांत वगैरे सारे आले, डेप्टी कलेक्टर, डेप्युटी डिवाइस पे आले, म्हणजे साहेब टाइम संपले. म्हणलं तू अटक करायचं आहे मला, कर घ्या, तांड्यावल्या माणसाजवळ काय स्वातंत्र्य आहे म्हणलं, रस्ता नाही, पाणी नाही प्यायला म्हणलं, आणि तो निवडून यायला लागलाय, तू काय सांगतो निवडून येणार आहे म्हणलं, चल गेट आउट म्हणलं. उद्या मी सत्तेत मंत्री होणार, मंत्री वगैरे काय नव्हतो, योगावान मी मंत्री झालो. आता तुम्हाला सांगतो की राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावर राष्ट्रीय समाज पक्षातून मी बी गृहमंत्री होणार आहे, मी काय काळजी करणार. त्यावेळेस मी राणी सावरगावला डेफिनेटली येईल. त्यामुळं भाजप, काँग्रेसचं आणि राष्ट्रपती आमचं नातं जमलेलं आहे. आम्हीच भाजप सत्तेत आली होती का, तर काँग्रेसवाले देशमुख साहेब तुम्ही आम्हाला विचारतच नव्हता. पण आम्ही काय केलं की आम्ही सारी माणसं गोळा करून मेजॉरिटी तिकडे गेलो. आणि गोपीनाथ मुंडे हा लोकनेता होता, विलासराव देशमुख, आर राबा, अजित पवार, ही माणसं फार मोठी माणसं होती, ते आमदार खासदार नव्हती, तर लोक घडवणारे, राज्य घडवणारे, देशाचा विकास करणारी माणसं होते. त्यांनी स्वतःवर नुकसान नाही, राज्याचं नुकसान करून गेले. अजितदादा असेल, विलासराव मुंडे साहेब असतील किंवा आर राबा असतील, ही 4-5 जण मराय नाही पाहिजे होती साहेब, पक्ष कुठलाही असू द्या, राज्याचा विकास कसा करायचा ते ह्या चौघाकडून शिकायला पाहिजे होतं. काल मी 2 दिवस तिथं होतो, मीही त्या गाडीनं हेल्प, त्या चॉपरनं जाणार होतो, पण मी बेंगलोरला माझी सभा असल्यामुळे मी रात्री 3 वाजता आलो, मी जाऊ शकलो नाही. दुर्दैव काल घडलं. अजितदादा कुणावर आहेत काय आहे तो भाग वेगळा आहे, परंतु तो कामाचा माणूस होता, विलासराव देशमुख कामाचा होता. लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी तर मला मुलगाच मानला होता, तुम्हाला त्या मुंडे फॅमिलीचं माझं नातं माहीतच असेल. आणि आर राबा देखील माझ्याच गावात त्यांची बहीण दिली, माझं त्यांचं गाव 10 किलोमीटरचं अंतर आहे, अतिशय गरीब परिस्थिती. आर राबाची परिस्थिती गरीब देशमुख साहेब, आणि माझीही गरीब. देशमुखांना म्हणल्यावर जर पैसे मोठीवाले माणसं असतात, पण आम्ही गरीब फॅमिलीतनं आलो, छोट्या छोट्या वाड्या वस्त्यावल्या माणसांना नेतं बनण्याचं काम केलं. बरेचसेच माझे ZP मेंबर आहेत, आता 28 नगरसेवक माझे गुजरातला आहेत, 1 नगरसेवक माझा बेंगलोरला आहे, 1 ZP मेंबर माझा आसामला आहे. आणि मला 4 राज्यात पक्षाला बांधण्यात मिळाले, अजून 2 राज्यात मिळाले का देशमुख साहेबाच्या लेवलला मी इथे या. परंतु आता काय झालं, देशमुख साहेब मोठे आहेत, मोठे भाऊ म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे. आणि अतिशय चांगली माणसं आहेत काँग्रेसमधली, मी बघितलं, हर्षवर्धन सपकाळ असेल, सतीश पाटील असेल, बंटी वगैरे, ही माणसं फार चांगली आहेत. आणि त्यांच्यावर आपण दुस्ती वाढवायचा प्रयत्न केला आहे. तर माझी तमाम सर्व ओबीसीला विनंती आहे, ह्या बारीनं भाजपाला गाडा आणि काँग्रेस आणि रासपाच्या युतीला विजयी करा, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आता आम्ही मला काय बायका, पोरं, संसार, घरदार काय नाही, 40 वर्ष फकीरागत फिरतोय मी. रात्री खळीला आलो एका शेतीच्या पवाराच्या वस्तीवरून त्या आपल्या मानवतकरच्या वस्तीवर आम्ही थांबलो रात्री 2 वाजता येऊ. मला काय नाही, गरम पाणी बादलीची आंघोळ केली का चालला पडतंय पाठी. अजून सकाळपासून गाडीत बसूनच आता एक भाकरी आणली होती आमच्या हाकेनं, ती भाकरी आणि कांदा खात इथं राणी सावरगावला आलो. त्यामुळे आम्हाला 5 स्टार हॉटेलला बी राहिलो, 7 स्टारला बी राहिलोय, मोटरसायकलवर आता फिरलो, हेलिकॉप्टरमध्ये बी असतोय, चॉपर बी घेऊन जातो या. त्यामुळे तुमच्या आशीर्वादामुळे हे चाललेलं आहे. मला स्वतःचा काही कारखाना काढायचा नाही, शेतकऱ्यांचं पैसे बुडवायचं नाहीत किंवा कोणाची टक्केवारी घ्यायची नाही. मला मी जे करीन ते तुमच्या हितासाठी करीन. माझा पोरगा, पुतण्या, बायको कुठे काही संसारात, राजकारणात काय नसणार आहे. मेल्यानंतर तुमच्या गावाला डेफिनेटली माझा पुतळा बांधायसाठी तुम्ही तयार होताल, एवढं मी काम चांगलं करण्याचा प्रयत्न करणार. म्हणून माझी विनंती आहे, जे गेले ते कावळे, राहिले ते मावळे,
अशा भूमिकेने आपल्याला जायचं आहे आणि रासपाची सत्ता आणि काँग्रेसची सत्ता या राज्यामध्ये देशात आणण्यासाठी प्रयत्न. आता तुम्ही म्हणणार EVM त्यांचं, कोर्ट त्यांचं, मीडिया त्यांचा, सारं त्यांचं आहे, पण जनता आमची आहे. जनता आमची आहे. त्या जनतेलाच आम्ही प्रबोधन करू की आमचं काय चुकतंय ते सांगा. काय झालं भारतीय जनता पार्टी हिंदू म्हणून आम्हाला घेतलं, आज देखील बंजाऱ्या वस्तीवर, तांड्या वस्तीवर, धनगराच्या वस्तीवर जाऊन त्यांना स्वातंत्र्य मिळालंय का हो? तुम्ही मुसलमानांना आमचं काय खाल्लंय बिचाऱ्याने? मुसलमानात भांडणं लावली ते हिंदू आणि मुसलमानाचे किती पोरं कलेक्टर आहेत, किती पोरं खासदार आहेत, किती कारखाने आहेत, काहीच नाही त्यांचं. बंजाऱ्यांची अवस्था काय आहे? रिझर्वेशन वगैरे मराठीला मिळत नाही, धनगर ओबीसीला मिळत नाही. या दोघात भांडणं कुणी लावली हो? ओबीसी विरुद्ध मराठा. काय काय कारण होतं काय इथं? हे लावणारे कोण आहेत ह्याचं चिंतन करा. हीच माझी तुम्हाला विनंती आहे बांधव. छत्रपती शिवाजीराजे, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज. शाहू नसता तर काय झालं? शाहूनं स्वतःची बहीण आमच्या घरी दिली. धनगर आणि मराठ्याचा पहिला विवाह शाहू महाराजांनी केला. शाहूराजानं या देशात पहिलं रिझर्वेशन चालू केलं ते शाहूनं केलं. शाहू आदर्श राजा होता, तो मराठा होता, मग त्याची स्वतःची बहीण धनगरांना का दिली त्यानं? म्हणजे ह्या माळी, धनगर आणि वंजारी मुळात एकच जात आहे, पण ह्या आपल्या व्यवस्थेनं वेगळं पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून माझी विनंती आहे, सर्व जातीला घेऊन चला, त्यातला गरीब कोण आहे ते शोधा आणि त्या माध्यमातून आपण जर गेलो. आणि मला माहीत आहे राणी सावरकरचं आमचे शिवाजी गुट्टे आहे, आमचे ताई शेट्टे आहेत आणि मला वाटतं दुसरा उमेदवार बी आमचा अभिषेक होबाळे, हे तिन्ही देखील आहेत. बनवसला आमचा देशमुख आहे, खाली मला वाटतं ते दोन कॅन्डिडेट सदाशिव बाजगिरे काय, सदाशिव बाजगिरेंची मिसेस काँग्रेसमध्ये आहे आणि डोमाकांत लांडगे एक राष्ट्रपती आहेत. परत ते हे आमचं कबशी चिन्ह आणि हात आहे. हात तर दिसतोयच तुम्हाला. हातात परत कबशी घ्यायची आणि चहा पिऊन मतदान करायचं विशेष म्हणजे. त्यामुळं हातात घ्या, हात आणि कबशी. आणि हे महाराष्ट्र नाही, भारतभर करतोय मी, भारतभर करतोय. हाताला हात हे आमचा मोठा भाव आहे, आम्ही छोटे आहे आणि आम्ही त्यासाठी हाताना घेतोय. हाताला लोकांना विनंती करतोय की भाजप सारखं उद्या आमचं करू नका, एवढीच फक्त आमची तुम्हाला विनंती. कारण काय होतं, हे मोठे पक्ष घेतेतही, गोड बोलतो तर परत फेकून टाकतात या. म्हणजे आता माझं 4 आमदार त्या भाजपनं खाल्लं. भाजपचं वाटलं, मी त्यागी माणूस आहे, बोगी नाही, भाजपचं वाटलं होणार, काही काळजी करू नका. ज्याच्या बाजूला आम्ही असतो त्याचं सरकार येतं. ज्याच्या बाजू, जी पडीक बाजू आहे ती आमची बाजू आहे, उपेक्षितांची वंचितांची बाजू आहे त्याची बाजू आम्ही धरून जातो. म्हणून ह्यांना वर आणण्यासाठी, शाहू फुले आंबेडकरचा विचार आणण्यासाठी आम्ही नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही, शाहूचं घेत नाही, महात्मा फुलेचं किंवा बाबासाहेबांचं नाही, प्रत्यक्षात कसा राबवता येईल या दृष्टीने प्रयत्न करतोय. आज मी कालपासून मी देशमुख साहेब या मतदारसंघात फिरतोय, एकही रस्ता चांगला नाही. मी धारासूरला गेलो साहेब, धारासूरचा आपला नगर जिल्हा परिषद सदस्य माझे मित्रच आहेत, कदम साहेब भेटले, साहेब चहा पिऊया. मी म्हणलं किती वर्ष झालं तुम्ही जिल्हा परिषद? 10 वर्षाचा आहे म्हणलं. आणि मला कळालं की 3 मंत्र्यांची सासरवाडी धारासूर आहे, दुधगावकराची, मला वाटतं कोणा अजून का वरपूड करायची, काय तिघांची. अरे म्हणलं जावं येताना तर कमीत कमी रस्ता टाकला असता एका खासदारानं तर झालं असतं ना. मी अभिजित देशमुखांचं अभिनंदन करीन की ह्या वाघानं टावर बी आणला आणि रस्ता बी आणला. आणि हे चांगलं काम करत असताना आपल्यात नतरष्ट माणूस जर विरोध करत असेल तर त्या माणसाला सत्तेत पाठवू नका, एवढी माझी कळकळीची विनंती. ठीक आहे, पक्ष सत्ता येईल जाईल, पण ज्या भागाचा नॅशनल विकास व्हायचा आहे, राष्ट्रीय विकास व्हायचा आहे, त्या कामात करू नका. आम्ही नाही सत्तेत, ठीक आहे, पण जे एखादं चांगलं काम होत असेल तर आम्ही स्वागत करायला देखील तयार आहे. ही भूमिका आपण ठेवून चालली पाहिजे. परंतु आपल्या इथं नाही, असं नाही. इथं मराठवाडा विदर्भ मला दुर्दैव वाटलं मागं राहायचं कारण हे आहे, आमच्यात तसं नाही. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसनं आणलं तर भाजप साथ देते, भाजपनं आणलं तर काँग्रेस साथ. आम्ही पैसे कसं गावाकडे आणायचं ही भांडणी लागते आमची. पण हिथं काय झालं, हे ना आणलंय ना, अभिजित देशमुखाचं नाव होतोय, मग मला मानायला राग येतोय, क्षला राग. अरे असं कशाला करताय? छोटं मोठं राजकारण ठेवू नका. तुमच्या भागातला अधिकारी शेतकरी चांगला झाला पाहिजे, अधिकाऱ्याचं प्रमाण वाढलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे देशमुख साहेब, माझ्या तालुक्यात 200 पोरं आहे साहेब, 200 मराठा, धनगर, माळी आणि वंजारी ओपनमधनं 200 पोरं आहे साहेब आणि 4000च्या वर डेप्युटी कलेक्टर आहेत. म्हणजे कसं झालं, एक जर झाला तर ते म्हणतील आपल्या गावाकडल्या पोरं ह्याला काय लागतंय, काय वही दे, पुस्तक दे. तुमचा इथं अधिकारी बनला पाहिजे, अधिकारी बी नाही तुमचा. मग ते काय होतं, कोणतरी येतो या त्या घंदाटुमान सवय लावली या, काय नाही शेवटच्या दिवशी पैसे वाटून आपण हे करूया, ही मनातलं काढून टाका. आता आमच्या उमेदवाराकडे पैसा नाही ना आमच्याकडे बी नाही, आम्ही डिझेलला पैसे घेतोय कोणाकडे गाडीला. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, आपला डाग गंगाखेड तालुक्याचा पुसून काढा, हीच माझी मतदारसंघाला विनंती आहे. डाग पुसून काढा. त्यांना घमेंड आहे, शेवटच्या दिवशी आम्ही राणी सावरची जनावर विकत घेतो तशी माणसं विकत घेऊ, बिलकुलही करू ना, पैशाला हातच लावणार. घंदाटुमाने केलं, आज घंदाटुमाची अवस्था काय झाली, पुन्हा जावं लागलं बॅक टू पॅव्हिलियन, हे लक्षात ठेवा. आणि काळजी करू नका, हे आमदाराचं माझ्याकडे सोडून द्या ना, पुढच्या वेळी ते आमदार माझे असतील, काही काळजी करायचं काम नाही. तुम्ही बिलकुल नाही. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, मलाही सारं माहीत आहेत ना, मीच फिरलो ना रात्रीचं टापरी बांधून
मोटरसायकल फिरलोय मी वाड्या वस्तीवर इकडं विशेष म्हणजे. त्यामुळे मला ह्या तालुक्यातलं सामाजिक आर्थिक राजकीय सारं ज्ञान आणि भान आहे. माझी आपल्याला विनंती आहे, जे काँग्रेसच्या चिन्हावर जे जे आमचे उमेदवार राहिलेत आणि रासपाच्या चिन्हावर जे जे गंगाखेड पालम आणि पूर्णामध्ये राहिले आहेत किंवा परभणी जिल्ह्यामध्ये, तिथं तुम्ही ह्या माणसांना हात आणि कब्बशी आहेत त्याच्यावर तुम्ही मतदान करून विजय करावं. आता